हॅलो एव्हरीबडी. आज आपण कार्डियक मसल्स बद्दल जाणून घेणार आहोत. तर आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्या शरीराच्या आतमध्ये हार्ट प्रेझेंट आहे. सो दिस इज अ हार्ट अँड दिस हार्ट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. कशाने तयार झालेला आहे? कार्डियक मसल्सनी. आपल्याला हे माहीत पाहिजे की हार्ट जे आहे, सो हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन. इट इज अ पंपिंग ऑर्गन. पंपिंग ऑर्गन म्हणजे काय? ते फक्त काय करतं? रक्ताला पंप करण्याचं काम करतं. जसं आपल्या शेतामध्ये मोटर असते, तर विहिरीतून ते फक्त काय करतं? पाणी विहिरीच्या बाहेर काढतं. ते मोटरचं काम असतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीराच्या आतमध्ये हृदय प्रेझेंट आहे आणि ते काय करतं? पंप करत असतं. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ पंपिंग ऑर्गन. काय पंप करतं ते? तर ते पंप करतं ब्लड. काय पंप करतं? ब्लड. तर ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहे. पण इथे हे जे कार्डिक मसल्स आपण पाहतोय, आपल्याला माहीत आहे की मस्क्युलर टिश्यू जे आहे त्या 3 टाईपच्या आहे. तर 3 टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज आर प्रेझेंट. फर्स्ट इज कॉल्ड ॲज स्ट्रायटेड मसल. Second was so this was first striated muscle. Second is called as smooth muscles, and third is called as what? It is called as cardiac muscles. तर किती टाइपचे मसल्स आहे मस्क्युलर टिश्यूज? 3 टाइपचे आहे. सो दिस आर मस्क्युलर टिश्यूज. मस्क्युलर टिश्यूज. सो हे कार्डियक मसल्स जे आहे, तर हार्टची जी काही वॉल आहे, ही जी पूर्णपणे जे काही बाहेरचं आवरण आहे हृदयाचं, तर हे कशाने तयार झालेलं आहे? तर हे तयार झालेलं आहे कार्डियक मसल्सनी. पण असं आपण नॉर्मली बोलतोय. पण जर तुम्ही पूर्णपणे हे हृदयाचे जे काही वॉल आहे, हे जे काही आवरण आहे, हे जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर ह्या पद्धतीने दिसतं तुम्हाला. तुम्ही जरा एनलार्ज केलं किंवा झूम केलं तर आपल्याला हे माहीत पाहिजे की बाहेरचं खरं म्हणजे जे आवरण आहे हे जे पूर्णपणे तुम्हाला व्हायलेट रंगामध्ये दिसतंय, सो दिस लेयर इज कॉल्ड ॲज परायटल पेरिकार्डियम. हे जे परायटल पेरिकार्डियम आहे, याच्यानंतर दुसरा लेयर जो असतो तर तो आहे व्हिसरल पेरिकार्डियम. ह्या परायटल पेरिकार्डियम आणि व्हिसरल पेरिकार्डियम याच्या आतमध्ये ही जी स्पेस आहे, ह्या स्पेसला आपण खरं म्हणजे काय म्हणतो? सो इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल कॅव्हिटी और पेरिकार्डियल स्पेस. पेरिकार्डियल स्पेस. स्पेस म्हणजे जी जागा, ती कॅव्हिटी तयार होते पूर्णपणे, हे आपल्याला माहीत पाहिजे. हे जे व्हिसरल पेरिकार्डियम आहे, इथून तर इथपर्यंत, तर हा जो लेयर तुम्हाला दिसतोय पूर्णपणे, हे जे आवरण दिसतंय, तर याला म्हणायचं मायोकार्डियम. काय म्हणायचं? मायोकार्डियम. हा सर्वात जो मोठा लेयर आहे, तर त्याला म्हणायचं मायोकार्डियम. तर इथून तर इथपर्यंत मोठा लेयर आहे. सो दिस मायोकार्डियम इज प्रेझेंट. आणि शेवटचा जो लेयर आहे त्याला म्हणायचं एंडोकार्डियम. काय म्हणायचं? एंडोकार्डियम. तर पहिले किती लेयर झाली? ही 2 लेयर झाली. त्याच्यामधला जो स्पेस आहे त्याला म्हणायचं पेरिकार्डियल कॅव्हिटी. त्यानंतरचा सर्वात मोठा जो थर आहे, तर तो कशाचा आहे? मायोकार्डियमचा आहे. आणि शेवटी कशाचा आहे? तर एंडोकार्डियमचा आहे. ती इथं एक लक्षात ठेवायचं की आपण सहज म्हणतोय की हृदय जे आहे, तर ते कार्डियक मसल्सनी तयार झालेलं आहे. पण इथं हे जे मायोकार्डियम आहे, मायोकार्डियम, सो मायोकार्डियम इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. is made up of cardiac muscles. So the location of these cardiac muscle, basically it is present in these cardiac muscles. So number of cardiac muscles is present in myocardium layer of heart wall. Heart wall चे जे काही
मायोकार्डियम लेयर आहे तो कार्डियक मसल्सनी तयार झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं इथं लक्षात. आता आपण स्ट्रक्चर पाहूया. हे मायोकार्डियमचं, हे कार्डियक मसलचं किंवा मायोकार्डियमचं. तर हा एवढी जी जागा आहे, फॉर एक्झाम्पल एवढा आपण जरा स्ट्रक्चर पाहिलं आणि याला एनलार्ज केलं तर ते स्ट्रक्चर कसं दिसेल हे आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये 123 पेज नंबर पाहिलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने ती फिगर दिसते. सो दिस फिगर रिप्रेझेंट कार्डियक मसल्स. व्हॉट डज इट इज रिप्रेझेंट? कार्डियक मसल्स. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेअर दिस कार्डियक मसल इज फाउंड, दिस कार्डियक मसल इज फाउंड इन द वॉल ऑफ विसरल ऑर्गन. विसरल ऑर्गन्स म्हणजे काय? इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन्स म्हणजे हे जी कार्डियक मसल्स आहे हे कुठे सापडतात? तर मायोकार्डियम मध्ये सापडतात. मायोकार्डियम ऑफ हार्ट वॉल, जो लेयर आहे मायोकार्डियम तिथे सापडतात. आणि दुसरे कुठे सापडतात जास्त प्रमाणात? ते सापडतात ब्लड व्हेसल्स मध्ये. ब्लड व्हेसल्स. So these blood vessels are of three types. Number one is called as artery, number two is called as vein, number three is called as capillaries. यांची जी काही स्ट्रक्चर असेल त्यांचा जर टीएस घेतला आपण तर लक्षात येतं की त्यांच्यामध्ये ते प्रेझेंट आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर हे जे कार्डिक मसल्स आहे तर त्यांची अरेंजमेंट कशी असू शकते? त्यांची अरेंजमेंट एकतर लॉन्जिट्युडनली मसल्सने तयार झालेले असतात. लॉन्जिट्युडनल मसल्स आहे त्यांच्यामध्ये. आणि दुसरा आहे सर्क्युलर मसल्स. तर हे जे पूर्ण म्हणजे लेंथ वाईज दिसते आपल्याला, पूर्णपणे लेंथ जर दिसत असेल हा पूर्णपणे तुम्हाला कार्डियक मसल्स दिसतोय पूर्णपणे. आणि मग हे लॉन्जिट्युडनली मसल्स आहे यांच्यामध्ये, नंतर सर्क्युलर मसल्स आहे. येते लक्षात? तर ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. जर आपण स्ट्रक्चर पाहिलं कार्डियक मसलचं तर मस्क्युलर टिश्यूज मध्ये आपण हे पाहिलं होतं की स्ट्रायटेड मसल्स आणि नॉन स्ट्रायटेड मसल्स हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये जे आपण पाहिलं तर हे दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक्स हे कार्डियक मसल्स मध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की मसल्स ऑफ दिस टिश्यू शोज कॅरेक्टर्स ऑफ बोथ स्ट्रायटेड अँड नॉन स्ट्रायटेड मसल्स. म्हणजे नॉन स्ट्रायटेड मसल्स आणि स्ट्रायटेड मसलची दोघांचीही कॅरेक्टरिस्टिक्स ह्या कार्डियक मसल्स मध्ये आढळतात, हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर सार्कोलेमा इज नॉट डिस्टिंक्ट. युनिन्यूक्लिएटेड मसल फायबर्स एपियर टू बी मल्टीन्यूक्लिएटेड. जे काही युनिन्यूक्लिएटेड मसल फायबर आहे तो कसा एपियर होतो इथं? तो होतो मल्टीन्यूक्लिएटेड. कसा होतो? मल्टीन्यूक्लिएटेड. मल्टी मीन्स मेनी न्यूक्लियस. सो यू कॅन सी हियर वन न्यूक्लियस इज प्रेझेंट. In next you can see there is another muscle nucleus is present. ते लक्षात. तर या पद्धतीने ते प्रेझेंट आहे. सो हिअर न्यूक्लियस इज प्रेझेंट. असे अनेक न्यूक्लियस त्या कार्डियक मसल्स मध्ये प्रेझेंट आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे जे काही मसल फायबर आहे तर हा जो एक मसल फायबर आहे हा एक मसल फायबर आहे. हा एक मसल फायबर आहे. नंतर हा दुसरा एक मसल फायबर आहे. हा दुसरा मसल फायबर आहे. सो adjacent muscle fiber joins together to give branched appearance to the tissue. हा जो कार्डिक मसलचा जो टिश्यू आहे हा एक मसल फायबर आहे. हा दुसरा मसल फायबर आहे. आणि इकडून अशी ब्रांचेस एपियरन्स झालेली आहे पूर्णपणे. सो ब्रांचिंग एपियरन्स होते पूर्णपणे त्यांची, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि हा जो एक तुम्हाला मसल फायबर दिसतोय पूर्णपणे तर याच्यामध्ये हा जॉईंट केला जातो पूर्णपणे ह्या पार्टने. सो दिस पार्ट तुम्ही जर पाहिला तर असं लक्षात येतं की इथं असं ब्लॅक पोर्शन दिसतो ना फिगर मध्ये. सो दिस पार्ट
इज कॉल्ड ॲज व्हॉट? इंटरकॅलेटेड डिस्क. याला काय म्हणायचं? इंटरकॅलेटेड डिस्क. तर फॉर एक्झाम्पल इथं मी काढलं तर असं लक्षात येतं की ह्या पद्धतीने झिगझॅग मॅनरमध्ये ते पूर्णपणे एकामेकाला काय आहे? अटॅच करतात. कोण अटॅच करतं? तर दे आर अटॅच्ड बाय दिस. दिस इज कॉल्ड ॲज इंटरकॅलेटेड डिस्क. सो point of adhesion of muscle fiber are joined by transfer thickening of sarcolemma called intercalated disc. So intercalated disc, what happens? They joins the adjacent. हा एक आहे, हा दुसरा आहे. याला अटॅच करतं कोण? अटॅच करतं? इंटरकॅलेटेड डिस्क अटॅच करतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर हे जे जंक्शन आहे, so these junction at places allow cardiac muscles to conduct as a unit. तर इथून हे इंटरकॅलेटेड डिस्क काय करतं? तर असं पूर्णपणे संदेश पाठवत असतं. सो these junction at places allow cardiac muscles to conduct as a unit. It helps in a quick transfer of stimulus. जे काही स्टिम्युलस येतो तर तो स्टिम्युलस ह्या पद्धतीने या पूर्ण हृदयाचे जे काही मसल फायबर आहे त्याच्या थ्रू तो पास करत असतो. तर ह्या इंटरकॅलेटेड डिस्क थ्रू ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो व्हॉट हॅपन्स? दिस कार्डियक मसल इज कॉन्ट्रॅक्ट ॲज अ युनिट. इट हेल्प्स इन अ क्विक ट्रान्सफर ऑफ स्टिम्युलस. तर त्या पद्धतीने काय होतं? स्टिम्युलस हा एका जागेवरून दुसऱ्या जागेला पूर्णपणे पोहोचला जातो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. द कार्डिक मसल्स आर स्ट्रायटेड इनव्हॉलंटरी मसल्स. कोणत्या टाईपचे मसल्स आहे? तर कार्डिक मसल्स कोणत्या टाईपचे आहे? इनव्हॉलंटरी टाईपच्या मसल्स आहे. नंतर हे जी हार्ट आहे तर हार्ट सुद्धा दोन टाईपचे आहे. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ हार्ट आर दॅट? टू टाइप्स ऑफ हार्ट्स आर दॅट. टू टाइप्स. हार्ट आर ऑफ हाऊ मेनी टाइप्स? देअर ऑफ टू टाइप्स. दोन टाईपचे हार्ट असतात. एक आहे मायोजेनिक and second type of heart is called as neurogenic heart. आता ह्युमन बिंगचं जे हार्ट आहे तर ते कोणत्या टाईपचं आहे? मायोजेनिक हार्ट. मग मायोजेनिकच हार्ट का म्हणायचं मॅमेलियनच्या जे काही हृदय असतं त्याला? तर त्याच्या मागं रिझन आहे की कार्डियक मसल्स जे आहे मॅमल्समध्ये आर मॉडिफाईड, आर केपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स ऑन देअर ओन. ते स्वतः काय तयार करतात? ते इम्पल्स जनरेट करतात. ते काय करतात? इम्पल्स जनरेट करतात. कोण? कार्डियक मसल्स स्वतः त्या काय करतात? इम्पल्स जनरेट करतात ऑन देअर ओन. सो मॅमेलियन हार्ट इज मायोजेनिक हार्ट. सो मॅमेलियन हार्ट इज मायोजेनिक हार्ट. प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज मायोजेनिक हार्ट और विच टाइप ऑफ हार्ट इज प्रेझेंट इन मॅमल्स? तर त्यावेळेस तुम्हाला हे माहीत पाहिजे की इन मॅमल myogenic heart is present. किंवा what do you mean by myogenic heart? So that time your answer should be mammalian heart is made up of cardiac muscles and they are modified and capable of generating impulse on their own. So mammalian heart is called as a myogenic heart. दुसरं टाईपचं जे हार्ट आहे त्याला म्हणायचं न्यूरोजेनिक हार्ट. मग काही वेगळी वेगळी प्राणी आहे तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? न्यूरोजेनिक टाईपचा हार्ट प्रेझेंट आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय न्यूरोजेनिक हार्ट? तर हे जे यांची जी काही कार्डिक मसल्स असतील दे नीड, त्यांच्यामध्ये काय त्यांना काय लागतं? स्टिम्युलस. तर न्यूरल स्टिम्युलस असतो. न्यूरल स्टिम्युलस. न्यूरल स्टिम्युलस टू इनिशिएट देअर कॉन्ट्रॅक्शन. त्यांचं हृदयाचं जर कॉन्ट्रॅक्शन करायचं असेल तर त्याला कोणता स्टिम्युलस लागेल? न्यूरल स्टिम्युलस लागेल. आणि त्यामुळं असे जे काही ॲनिमल्स असतील तर त्यांचं जे हार्ट असेल
तर ते त्याला म्हणायचं न्यूरोजेनिक टाईप ऑफ हार्ट. इथे लक्षात. सो न्यूरल स्टिम्युलस लागतो टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी न्यूरल स्टिम्युलस लागतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यामुळे त्यांना म्हणायचं न्यूरोजेनिक हार्ट. मायोजेनिक मीन्स व्हॉट, ते स्वतः केपेबल आहे जनरेटिंग करण्यासाठी इम्पल्स ऑन देअर ओन, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज मायोजेनिक हार्ट. नंतर हे जे कार्डिक मसल्स आहे, सो कार्डिक मसल्स फॉर्म मायोकार्डियम ऑफ हार्ट. मी सांगितलं ना तुम्हाला स्टार्टिंगला आपण पाहिलं की हे जे कार्डिक मसल्स आहे, मायोकार्डियम एक लेयर आहे, तर तो कुठे प्रेझेंट आहे, हार्ट वॉलच्या मध्ये प्रेझेंट आहे, सर्वात मोठा जास्त थर आहे. तर तो तिथं खरं म्हणजे कार्डिक मसल जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात, हे आपल्याला माहित पाहिजे. सो टुडे वी हॅव स्टडीड अबाउट कार्डिक मसल्स. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड the topic. Until then, thank you very much.